ठाणे शहरात आज सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहरातील पावसाची परिस्थिती, नागरिकांच्या तक्रारी तसेच आपत्कालीन यंत्रणांच्या कार्याचा आढावा घेतलाय. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या समवेत शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, दीपक झिंजाड, आपत्ती व्यवस्थापक अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. यावेळी महापौरांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून शहरातील विविध भागातील स्थिती, सखल भागातील पाणी साचण्याच्या घटना, झाडे पडणे, वाहतूक व्यवस्था तसेच आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांच्या तक्रारीवर तत्काळ प्रतिसाद देण्याच्या तसेच आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामग्री तत्परतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरात ज्या ज्या ठिकाणी पंप लावलेत ते सुरू आहेत किंवा कसे याचे देखील मॉनिटरिंग आपत्कालीन नियंत्रण कक्षामार्फत करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकल भागातील पाण्याचा निचरा होतो की नाही हे देखील या कक्षामार्फत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहण्याचं काम सुरू असल्याचं उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी नमूद केलंय. महापौरांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल तसेच इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कामकाज करत असल्याबाबतचा आढावा घेतलाय. तसेच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित आपत्कालीन नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. पाहताय ठाणे महानगरपालिका व्यवस्थापन असेल आणि त्याचबरोबर आमच्या महापौर शर्मिला पिंपळकर, गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त त्या ठिकाणी रोडे साहेब, आमचे गोदापुरे आणि संपूर्ण फील्डवर सिटी इंजिनियर असतील, कार्यकारी अभियंता, ज्युनियर अभियंता, त्याचबरोबर आमचा कर्मचारी वर्ग संपूर्णपणे तुम्हाला ऑन फील्ड दिसतोय. मुसळधार पाऊस आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी मोटर्स लावलेले आहेत पाणी उपसा करण्याकरता. मी स्वतः नौपाडा, भांजेवाडी या परिसरात आता जाऊन आलो. प्रत्येक ठिकाणी नगरसेवक फील्डवर आहेत. त्या ठिकाणचे आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी फील्डवर आहेत आणि पाणी भरू नये या दृष्टीने प्रत्येकजण काळजी घेत आहेत. मी खास करून कौतुक करेल आमच्या अधिकाऱ्यांचं, आमचं कर्मचारी वर्ग. या पावसामध्ये सुट्टीचा दिवस आहे तरीसुद्धा सगळेजण ऑन फील्ड आहेत. टीका करणारे करत असतात, परंतु ठाणे शहराची जर आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर दिवसेंदिवस ज्या काही जुन्या इमारती आहेत त्या रिडेव्हलप होत आहेत, उंच इमारती होत आहेत, वस्ती वाढते, त्या इमारतीनुसार ते प्लॅन बनवत आहेत आणि आपलं डेव्हलप करत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी थोडंसं भौगोलिक परिस्थितीनुसार तांत्रिक गोष्टी पाहिल्या न गेल्यामुळे पाणी त्या ठिकाणी साचतंय. परंतु महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अधिकारी वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आमच्या महापौर मी गेल्या आठवड्याभर दिल्लीत होतो, पण पाऊस आल्यापासून त्यांना पाहतोय की महिला असून नवीन असून एवढा प्रशासनाचा अनुभव नाही असं म्हटलं जातं, पण मला वाटत नाही. त्या पहिल्या दिवशीपासून ऑन फील्ड पवन कदम आमचे असतील, आमचे सभागृह नेते असतील, हनुमंत जगदाळे असतील, ऑन फील्ड सगळेजण काम करतात आणि चांगल्या पद्धतीने ठाणेकरांचं जनजीवन कसं सुसह्य होईल अशा पद्धतीने काम करतात. मी सगळ्यांचं कौतुक करेन. हाय खुशी. हाय निकिता. तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा है मैं कौन सा कोर्स लूँ. खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है. एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.